चला मॅचला आपण करतोय सुरुवात आणि ही मॅच आपण पाहतोय टीम मानिवली त्यांच्या अगेन्स्ट टीम बापसई अशी लढत आपण पाहतोय. मॅचला सुरुवात करतोय. मिलन माली देखील ॲक्शन मध्ये आहेत आणि त्यांचा संघ आता मात्र आपण पाहतोय कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ शेलार साहेबांचा हा संघ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिला टीम बापसी आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश आणि त्याच्या सोबतीनं सचिनला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दिनेश सज्ज झालाय. दुर्वेश आणि सचिन ही सलामीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हो, पहिला चेंडू मिलन मालीचा प्रयत्न लाजवाब होता परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या दूर आणि इथे बॅकअप देखील दिलं होतं परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. येतोय पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला दिनेश वरती आक्रमण झालंय. आणि इथे मात्र हा चेंडूला डॉट. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. गोलंदाज तयार. ऑन दी मार्क. हो, लेग स्टिक सोडली. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पुढील मॅचच्या टॉससाठी टीम पिंपलोली आणि सॉरी माफ करा टीम नालिंबी आणि टीम पळसोळी अशी मॅच असेल. गोलंदाज तयार आणि इथे मात्र हा चेंडू आलाय टॉट. गोलंदाज तयार. ओ, इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता मात्र लेग बायशी फलंदाज बाद झालेत. यस, आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालेत. पुढील मॅच आयोजक आमच्यापर्यंत माहिती आपण पोहोचवा नरेश दादा. पुढील मॅच नक्की कोणाचे असेल. नवीन बॅटर आदित्य मदाशा आतमध्ये दाखल होत्या. फळेगाव आणि पलसोळी अशी मॅच असेल पुढील. फळेगाव संघ या विनोद दादा सकाळपासून तुम्ही सज्ज आहात. आज खेळायचंच आहे काही करून. फळेगाव संघाचे संगणक उपस्थित आहेत. टीम पलसोळी आपले संगणक आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने पाठवायचा कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. नवीन बॅटर मदाशा आतमध्ये आदित्य दाखल झालाय. आदित्यवरती आता ही जबाबदारी असेल. पंचांनी नो घोषित केलाय आणि ते झेल तर घेतलाय. ओ, झेल ड्रॉप झालाय परंतु नो चेंडू होता आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू आपण पाहिला तर नो. त्याच्यावरती 2 ओव्हर स्टेपिंगचा हा नो आहे. पंचांनी ओव्हर स्टेपिंगचा नो दिला आणि आता पुढील चेंडू फ्री हिट असेल. एबीपी माझाची टॅग लाईन. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि आता संधी असेल मोठा फटका खेळण्याची आज बॅटर आदित्यकडे. ओ, फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार.
दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 14 धावा आहेत. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडू आपण पाहिला तर नो आला, नो वरती तदनंतर 2 धावा आणि शेवटचा चेंडू षटकार देखील आला आणि या 14 धावा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज जयेश वरती जबाबदारी आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर 14 आल्यात. आता जयेशला आपण पाहतोय. ओ इथे लो फुलटा चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, सीमारेषेच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा दमदार चौकार. येस, पळसोली संघाचे संगणक देखील सज्ज या आपण मंचावरती इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. चौकार आलाय. चौकार धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बॅटची लिडिंग एज, लाऊड अपील आणि यस फिंगर अप. ओ युटी फलंदाज असेल बाद आणि आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये बाद व्हावं लागेल सचिनला. गोल्डन डकचा शिकार सचिन. बॅक टू द पवेलियन. विकेट इथे मात्र प्रस्थापित केला. चांगला चौकार एक्झिक्यूट केला होता सचिनला आणि त्याला आता बाद केलाय. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून मात्र चांगले इनिंग साकारावी लागेल. अठरा धावा धावफलकावरती. वेळेच्या बाबतीत आपण थोडंसं स्पीडअप करा कारण की तिसरी मॅच सुरू आहे. दुपारचं सत्र सुरू आहे. वेळ वाचवणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. ओ इथे मात्र लो फुल टॉस चेंडू आणि पहिला चेंडूवरती फेस करत असताना स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. अनिकेत चौथ्या क्रमांकावरती आला आणि अनिकेतच्या पाठमातून हा दमदार चौकार देखील आला. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली इनिंग साकारावी लागेल. चांगला खेळ साकारणं गरजेचं आहे कारण की समोर मानिवली संघ त्यांच्याकडे खोलवरती बॅटिंग लाईनअप आहे. हो आता मात्र फक्त दिशा दाखवली आहे. लेट कट केलाय आणि चेंडू जातोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा दमदार चौकार.
बॅक टू बॅक दोन चौकार आलेत आणि धावसंख्या धावफलकावरती आता 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. 26 धावा धावफलकावरती. हो, इथे पुनश्च विकेट करण्याचा प्रयत्न होता पण बॅटने जरूर एक्झिक्यूट केला होता फटका, परंतु इथे बॅटम बॉलमध्ये चांगलं कॉन्टॅक्ट झालं नाही आणि तत्पूर्वी हा चेंडू आला डॉट. दुसऱ्या षटकामध्ये जयेशने जरूर 3 चौकार दिलेत, परंतु एक विकेट्स आणि एक डॉट बॉल देखील त्याने फेकलाय. 12 धावा खर्च केल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. हो, रायझिंग ॲट सरप्रायझिंग, कमाळीची गोलंदाजी आणि हा चेंडू आलाय डॉट डॉट बॉल आलाय. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर 14 बनल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तब्बल 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा. वरती 26 आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती मिलन मालीला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सध्या असोसिएशनची जबाबदारी ते चांगल्या पद्धतीनं स्वीकारत असताना चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलं आहे. त्यांचा जॉब देखील थोडासा बाजूला ठेवून ते तात्पर्यानं लक्ष घालत असतात असोसिएशनवरती. त्यांचं देखील कौतुक. आणि आता स्वतः गोलंदाज म्हणून आता वर्णी लागल्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग देखील तितकीच चांगली करतायत, परंतु आता गोलंदाजीची जबाबदारी मिलन मालीवरती असेल. समोर ॲज अ बॅटर स्ट्राईक एंडला आदित्यवरती देखील जबाबदारी आहे. समोर गोलंदाज मिलन माली ऑन दी मार्क. ओ विकेट आणि पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत मिलन मालीचं. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर धमाका ब्लास्ट षटकार. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती आता 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. कारण की आपण पाहिलं तर स्पर्धा देखील महत्वाची आहे. उपसभापती चषक आपण पाहतो आमचे सन्मान्य प्रकाश शेठ भोईर यांच्या नावाला साजेशी स्पर्धा आपण पाहतोय. ओ फुलटॉस मिस टायमिंग. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज मिलन माली कॉटन बोल्टची भूमिका साकारली आहे. फलंदाज बाद. आणखी एक विकेट्स. मधल्या आतमध्ये टीम बापसई या संघाचा आदित्य बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आणि अभिषेकसाठी ऋतिक टेंबे यांच्याकडून षटकारांच्या अटॅकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आला. षटकार मारतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 5व्या क्रमांकावरती अभिषेक आला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 32 धावा आहेत. 32 धावा धावफलकावरती आता सध्या अशा घडीला आपण पाहतोय. धावसंख्या चांगल्या पद्धतीनं बिल्डअप झाली आहे. कॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक संदीप पोचतोय आणि तिथे मात्र बॅकअप देखील चांगला येतोय. एक षटकार आला त्याच्यानंतर कमबॅक केलाय मिलन माळीनं. विकेट्स घेतली आहे. हा चेंडू देखील आपण पाहिला अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलं त्याच्यावरती सिंगल आली आहे आणि धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचली आहे. मिलनला आपण पाहतोय या षटकामध्ये चांगला खेळ राहिला आहे दोन्ही संघांच्या वतीनं. ओ विकेट कमालीचा फटका खेचून मारलाय आणि अगदी मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग षटकार. षटकार येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोचेल 39 या धावसंख्येवरती. तिसरं षटक आहे. चांगला चेंडू होता परंतु त्याला खेचून मारला त्याच्यावरती षटकार आला. हो आणखी एक इथे हाफ ट्रॅकर होता त्याला आडव्या बॅटने ऑन साईडला बोलवलंय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. संदीप आहेत अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. अंतिम चेंडू या षटकातील आणि इथे लाऊड अपील जरूर झाली होती परंतु पाहावं लागेल काय घडलंय मधाच्या आतमध्ये. लेग बायशी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. सन्माननीय कोंडूराम काळूराम भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. या आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील गावदेवी क्रिकेट संघ म्हसकळ आयोजित उपसभापती चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जरूर झाला होता कारण की आज ऊन देखील तितकंच आहे. टेम्परेचर देखील हाय झाला आणि अगदी कॉम्बॉक्समध्ये देखील उन्हाचा तडाखा जाणवतोय. इतकं प्रचंड ऊन आहे. आणि आज आपण पाहिलं तर वोटिंग देखील आहे. अनेक उमेदवार आता मात्र आपलं नशीब आजमावतील. सर्वांनी मतदान देखील केलंय. आमचे रोशन संते सर देखील आज वोट फॉर युनिटी, वोट फॉर नेशन, वोट फॉर इंडिया मतदान करून आलेत. आणि असे पहिले मतदार मी पाहतोय की कोणाला मत दिलाय ते खुलेपणे सांगतायत. मराठी अस्मिता, मराठी संस्कृती टिकवण्यासाठी मराठी माणसाला मत दिलंय. सर्वच मराठी आहेत परंतु त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर राज ठाकरेंची भूमिका नेहमीच तीव्र असली आणि डोंबिवली म्हटलं तर मग राजू रतन पाटील आणि त्यांच्या विभागाला बिलॉंग करणारे आमचे रोशन संते सर आहेत. त्या अनुषंगाने त्या विभागामध्ये त्यांचा दबदबा नेहमीच राहिला आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आपल्या देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या वेळाने लागतील कारण की 5 फेब्रुवारीला जरूर अनाऊन्समेंट झाली परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये त्या निवडणुका लागतील. आणि त्यामध्येच आपण पाहतोय हे उपसभापती चषक त्या अनुषंगाने
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्या षटकाची सुरुवात आपण पाहिली दिनेशच्या वतीनं झाली आणि 2 चेंडू फेकले, 2 धाबा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 43 धावा धावफलकावरती. ओ बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढला. हा चेंडू देखील चांगला पिच केला आणि तत्पूर्वी ते 2 धावा घेतल्या जात आहेत. क्विक सिंगल जोडली जाते मधाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आता हळूहळू पुढे जात असताना 45 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चौथे षटक प्रगती पथावर. ओ आता लाऊड अपील या स्विंगर अप OUT LBWच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद, माघारी परतावं लागेल. फलंदाज अभिषेक बाद. हा चेंडू आला डॉट. पुनश्च इथे मात्र वाईटचा इशारा पंचांच्या वतीनं आलाय. हो फटका तर दमदार आहे समोरच्या दिशेनं आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले चुकी. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. धावसंख्या आता 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 50 कंप्लीट 50 धावा आणि अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुमितला आपण पाहतोय. ओ आता मात्र दिशा पाहावी लागेल. लेग स्टिक सोडल्या.
वाईटचा इशारा एका बाजूला निलेश भाऊ शिलार मिलन माळी यांचा संघ के एस जीवदानी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बापसे संघ आणि आमचे बापसेशी समालोचक मित्र अगदी राजकीय किंवा सामाजिक क्षेत्र असलं की मग तिथे समालोचन जे अँकरिंग करत असतात आमचे नरेश टिंबे सर यांच्या गावचा संघ इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आता 51 51 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गोलंदाज तयार. हो चांगली गोलंदाजी. हा चेंडूवाला डॉट. हो फटका इथे चांगला आहे समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सज्ज आणि तत्पूर्वी इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असेल बाद. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अनिकेत समोर आहे. अनिकेतने जर षटकार मारले तर त्याच्यासाठी कुणाल टेंबे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर आहे. परंतु षटकार येतील का कारण की आता 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. षटकार मारावे लागतील. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये कमालीचा फटका. जसं पारितोषिक लावला तसा फटका एक्झिक्यूट केला सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 58 धावा धावफलकावरती जोडला जातात. अंतिम 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. ओ विकेट. आणखी एक मोठा प्रहार. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेचा वेध घेत असताना दमदार चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 62 62 धावा. आणि आता अंतिम एका चेंडूचा काही शिल्लक आहे. हो आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय मिड मधून आणि तत्पूर्वी या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असेल बाद. 2च धावा धावफलकावरती आणि त्याच बरोबरीनं धावसंख्या धावफलकावरती 64 64 धावा. आता जिंकण्यासाठी 65 धावेंची आवश्यकता असेल टीम के एस जीवदानी मानिवली या संघाला. चला आपण टॉस करूयात. पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. एका बाजूला संघ असेल फळेगाव आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल टीम पळसोळी. दोन्ही संघादरम्यान टॉस करूयात. या आपण दोन्ही संघाचे संघनायक नरेश दादा आपण टॉस करा. टॉस करायचं दोन्ही संघादरम्यान.
चला आपण टॉस करायचं दोन्ही संघादरम्यान. टीम पळसोळे आणि टीम फळेगाव या दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. नरेश भाऊ आपण टॉस करा दोन्ही संघादरम्यान. टॉस आपण करतोय दोन्ही संघादरम्यान. पळसोले आणि टीम फळेगाव दोन्ही संघादरम्यान इथे टॉस केला जाईल. छापाचा कॉल आलाय काटा. टॉस जिंकला टीम पळसोलेने. प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम फळेगावला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. दरम्यान ही मॅच आपण पाहतोय टीम बापसे त्यांच्या अगेन्स्ट मानिवली आणि जिंकण्यासाठी आता मानिवली संघाला धावा बनवायच्यात 65 आणि या 65 धावा कशा पद्धतीने चेस अथवा डिपेंड होतील मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र, आमचे अत्यंत जवळचे मित्र, व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवलीचा गोड आवाज रोशनजी संते सरांचा गोड आवाज ऐकूयात पुढील मॅचसाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. धाव बनवले 64 आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. या पुढील सामना असेल पलसोली आणि फलेगाव या दोन संघांमध्ये. चला आपण सामना सुरू करूया. टार्गेट या मॅचमध्ये आहे मानिवली या टीम समोर 65 धावांचं लक्ष्य आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. मानिवली संघ त्यांना फाईट करतो आहे तो म्हणजेच बापसई संघ. विक्की टेंबे यांचा संघ आहे. गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये सूरज आणि स्ट्राईक इनला बॅट्समन विश्वनाथ. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार.
धावसंख्या 4. यावी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 5. 5 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेटने सूरज. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? यस, फिंगर फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. लागतोय पहिला धक्का मानिवली या संघाला. एक बॉस 6 धावसंख्या. बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. संदीप 3ऱ्या क्रमांकावरती. संदीप गायकर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. नक्कीच भाऊ गायकरकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1,500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लाऊड अपील करतायत LBWचे आणि अपीलला फेटाळली पंचांनी. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 6. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. संदीप यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. भाऊ गायकरकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. मिड विकेट सीमारेषेवरती फलंदाज झालाय बाद. संदीप बॅक टू द पवेलियन. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. खराब फिल्डिंग. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 2.
धावसंख्या आहे 8. ऑन साइडला पुल करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि चेंडू आय थिंक अडलेला आहे आधीच. दोन धावा नक्कीच वाचलेले आहेत या चेंडूवरती. असं वाटलं की हा चौकार जाईल, परंतु चेंडू आधीच थांबलेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. जिंकण्यासाठी 55 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडू शिल्लक. गोलंदाज अजित. 24 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 11. दिनेश आणि मिलन ही जोडी आहे. बॅटची कडा आणि झेल सोडला जातोय. चेंडू पाठीमागे निघून जातोय. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार. धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. झेलची शक्यता होती, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत आणि चौकार देखील येतोय. या 20 लाईन चुकीची आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर आणि वाईट बॉल. बॅटची कडा आहे आणि पुन्हा एकदा चूक झाली आहे. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चारने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात झाली आहे मानिवली या टीमची.
क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चेंडू पहिल्यांदा राईज झालाय आणि बॅट्समनला सरप्राईज केलेला आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 20. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅक टू बॅक आलाय हा दुसरा चेंडू डॉट. धावसंख्या 20. 45 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 20. ऑन साईडला खेळतात, गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. अजित गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इनला बॅट्समन मिलन. बॅटची कडा आहे, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 41 धावांची अजूनही गरज आहे मानिवली या संघाला.
बॉलचा येतोय, मिळते अवांतर धाव, धावसंख्या 25. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, फिल्डर येत आहेत डीप मधून, चुकीचं अनुमान, बॅकअपसाठी फिल्डर आहेत. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 27. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर येत आहेत, मिड विकेटला हा चेंडू फील्ड होईल. एकच धाव मिळत्या चेंडूवरती, धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 28 धावा. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती, धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 29 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. उपसभापती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, आजचा पहिला दिवस, 4 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि सामना क्रमांक हा 3रा सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, एक धाव मिळते चेंडूवरती, धावसंख्या 30. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे 14, बनवायच्या धाव 35. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळते, धावसंख्या 31 धावा. पुल करतायत आणि पाठवलाय चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार अंतिम चेंडूवरती येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12.
आणि यस विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. ही गोल्डन विकेट मिळवली आहे बापसाई संघाने. मिलन बॅक टू द पविलियन. नक्कीच पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती 2च धावा होत्या. चेंडू आधी अडला आणि आतमध्ये आलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 37. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 28ची गरज. राज येत आहेत. नवीन फलंदाज. या षटकाची सुरुवात अजितने खूप चांगली केली आहे. पहिल्या चेंडूला डॉट, त्यानंतर विकेट मिळवली अजितने या षटकामध्ये. 10 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. प्रचंड वेग आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. राज बॅक टू द पविलियन. चेतन आहेत नवीन फलंदाज. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या आहेत 28 या सामन्यामध्ये. प्रचंड वेग आहे अजितच्या गोलंदाजीमध्ये. सलग चालाय हा 4था डॉट बॉल. दिनेशला देखील शांत ठेवलं जाते या चेंडूवरती. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा बनवायच्या आहेत 28 या सामन्यामध्ये. आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद आणि या विकेटसाठी पिंट्या नाना यांच्या माध्यमातून अजितसाठी 500. पिंट्या नाना यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी अजितला 500 रुपये आहेत आणि सलग 5 चेंडू डॉट फेकलेत या 4थ्या षटकामध्ये. या निर्णायक षटकामध्ये 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 28ची गरज आहे. पहिलं मेडन षटक येईल का? गोलंदाज अजितच्या माध्यमातून मॅच विनिंग गोलंदाजी सध्या सुरू आहे. न्यू बॅट्समन सुमित येतोय बॅटिंग करण्यासाठी. चेतन आणि सुमित ही जोडी आहे. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय मानिवली संघाचा. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडला जातो आहे. पहिलं मेडन षटक झालं असतं तर हा झेल पकडला असता फिल्डरने, परंतु मिळते 1व्या चेंडूवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 38 धावा. चेंडू शिल्लक 6. धावा बनवायच्या आहेत 27 या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मानिवली या संघाला.
हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज सुमितने लगावलाय षटकार. ज्या सुमितचा झेल सोडला होता शेवटच्या बॉलवरती त्याने हा षटकार मारलाय. बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल. षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय. तंबूचा रस्ता दाखवलाय. सुमित बॅक टू द पविलियन. कुणाल टेंबे यांच्याकडून जर अनिकेतने अजून एक विकेट घेतली तर 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. नक्कीच टी शर्ट सौजन्य आहेत बापसई या टीमसाठी. कुणालजी टेंबे यांच्या माध्यमातून टी शर्ट नक्कीच सौजन्य आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. कारण की बापसई म्हटलं तर आमचे गौरव टेंबे यांच्या गावातील हा संघ आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय. फलंदाज संदीपच्या बॅटमधून. चेंडू शिल्लक 3 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये 15. तीन चेंडू शिल्लक आहेत. 15ची गरज या मॅच मध्ये वापसी झाली आहे मानिवली या टीमची. फुलटॉस चेंडू आहे. फ्लिक करता डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 52. 52. 2 चेंडू शिल्लक आहेत. 13ची गरज. जरी 2 षटकार लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करेल तो म्हणजेच मानिवली संघ. एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल आला तर नक्कीच वापसी होईल मानिवली या संघाची. अनिकेत बॅटच्या आतली कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. सचिन टेंबे आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. येतो हा डॉट बॉल आणि 1 चेंडू शिल्लक. 13ची गरज. आणि आलाय हा डॉट बॉल. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे बापसई संघाने. बापसई संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. मानिवली संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे अनिकेत, ज्याने बनवले 29 धावांनी विकेट घेतली 1. अनिकेत आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. साहिल भोईर यांना विनंती असेल आपण या त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज. आणि गौरव टेंबे आपण देखील या व्यासपीठावरती आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि खऱ्या अर्थाने आनंदित आहेत